नमस्कार आणि जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन, सेंटर फॉर लँड अँड एअर वॉरफेअर स्टडीजच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. माझ्याबरोबर आज एक अतिशय भारतीय सैन्यातले अतिशय क्वालिफाईड अधिकारी आहेत, लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे. त्यांच्याविषयी आपण मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा बोललेलो होतो आणि त्यांचा परिचय मी आपल्याला त्यावेळेला पण करून दिलेला होता. पण मी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करू इच्छितो की जनरल विनोद खंडारे हे मिलिटरी ऍडवायझर राहिलेले आहेत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला. ते ऍडवायझर राहिलेले आहेत डिफेन्स मिनिस्टरला. तर त्याच्यामुळे त्यांचा सुरक्षा या विषयावरती प्रचंड अभ्यास आहे आणि त्यांचा या विषयावरती त्यांनी प्रचंड रिसर्च पण केलेला आहे आणि गव्हर्नमेंट लेवलला सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांच्या अनुभवाचा वापर आपण करून घेणार आहोत. आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे एन्व्हायरमेंटल वॉरफेअर, जे चीन भारताविरुद्ध करतो आहे, त्यांच्या शेजाऱ्याविरुद्ध करतो आहे आणि पूर्ण जगाविरुद्ध करतो आहे. तर हे नेमकं एन्व्हायरमेंटल वॉरफेअर होतं कसं, त्याचे वेगवेगळे पैलू आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कारण ज्यावेळेला आपण मागच्या आठवड्यात सुरुवात केली होती त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की चीन हा भारताच्या विरुद्ध एक मल्टी डोमेन वॉरफेअर करतो आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे भारताची आर्थिक प्रगती रोखणं, ज्याच्यामुळे भारत चीनला एक प्रतिस्पर्धी म्हणून एशिया महाखंडात किंवा जगामध्ये पुढे येऊ शकणार नाही. आणि त्यामध्ये ते पाकिस्तानचा पण वापर करतात आणि त्यांचे जे अनेक समर्थक आहेत, एनजीओज आहेत, ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्यांचा पण वापर करतात. तर आपण आपल्या सरळ विषयाला सुरुवात करूया. एन्व्हायरमेंटल वॉरफेअर म्हणजे काय? पर्यावरणाचं युद्ध. म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे काय? त्याच्यात पाणी आलं, आकाश आलं, अवकाश आलं, हवा आली, समुद्र आले, नद्या आले, वगैरे वगैरे. हे मी आपल्याला काही मोठे पैलू सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण जास्त म्हणजे थिओरिटिकल डिस्कशन न ठेवता आपण सरळ प्रॅक्टिकल गोष्टींवरती येऊ. आणि मला दोन आपल्याला प्रसंग सांगायचे आहेत आणि त्यांच्यावरती मी जनरल खंडारे यांच्या कॉमेंट्स घेण्याचा प्रयत्न करेन. एक आपल्याला आठवत असेल की 2013 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये एक प्रचंड मोठा पूर आला होता आणि मग नंतर कळालं की एक पारशू नावाचं एक लेक किंवा तळ हे तिबेटमध्ये तयार झालं होतं किंवा ते केलं गेलं होतं आणि त्या लेकमध्ये प्रचंड पाणी गोळा झालं होतं आणि एकदम ते पाणी सोडण्यात आलं आणि खालती हिमाचल प्रदेश असल्यामुळे तिथे आपलं प्रचंड नुकसान झालं आणि हे मीडियाने अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर केलं आहे. हा एक इन्सिडेंट झाला. आणि दुसरा मला वाटतं 1.5 किंवा 2 वर्षापूर्वी हिमाचल उत्तराखंडमध्ये एक टनलिंगचं काम सुरू होतं आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये ॲव्हलांच म्हणजे ज्याला हिमकडा म्हटलं जातं तो कोसळला आणि त्याच्या खालती दबून आपले अनेक आपले लेबर म्हणजे मजूर त्यांना मृत्युमुखी पडले. आणि नंतर जे नुकसान झालं ते वेगळेच, टनलिंगचं काम थांबवावं लागलं, आपलं खूप नुकसान झालं वगैरे. आणि मग नंतर लक्षात आलं की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कधी पण हिमकडा कोसळण्याची प्रसंग हे होत नाही. हिमकडा केव्हा कोसळतो? त्यावेळेला थोडा सूर्य बाहेर येतो, आता त्यावेळेला कोसळण्याची शक्यता असते. पण ज्यावेळेला थंडी जास्त असते त्यावेळेला तो कोसळत नाही नॉर्मली. तर म्हणजे तो हिमकडा कोसळला गेला असावा अशा प्रकारचे असं आपण समजू शकतो. आणि मी आज वर्तमानपत्र वाचत होतो. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी होती, ती म्हणजे अशी की जर्मनीने कंप्लेंट केलेली आहे की त्यांची काही विमानं साऊथ चायना समुद्रावरनं उडत होती आणि त्यांच्या विमानावरती लेझर बीम्सच्या मदतीने हल्ला केला गेला. अशा प्रकारची कंप्लेंट ही जर्मनीने केलेली आहे. आणि अशाच प्रकारची कंप्लेंट ही याच्या आधी इंग्लंडनी पण केली होती. आणि अशा प्रकारच्या कंप्लेंट्स अनेक देश करतात, परंतु चीनची अफाट आर्थिक ताकद याच्यामुळे त्याच्या विरुद्ध कुठलीही कारवाई केली जात नाही. तर आता मी जनरल खंडारे यांना विचारतो की हे जे 2 प्रसंग मी आपल्याला आता सांगितले तर त्याच्यावरती आपण काही अजून जास्त माहिती पुरवू शकाल का? आणि अशा प्रकारचे प्रसंग जर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये टाळायचे असतील तर नेमकं आपल्याला काय करावं लागेल, यावरती आपले विचार जनरल खंडारे. जय हिंद सर आणि तुमचे सगळे प्रेक्षकांना नमस्कार. आपण जे एन्व्हायरमेंटल वॉरफेअर बद्दल सांगितलं, हे आता जर आपण नवीन युगाचं वातावरण बघितलं तर ज्याला आपण हायब्रिड वॉरफेअर म्हणतो,
आणि चीन सुरुवातीपासून दोन गोष्टीवर फार लक्ष देतो, महत्व देतो. ते म्हणजे असिमेट्रिकल. एसिमेट्रिकल म्हणजे जे तुम्ही ज्याची प्लॅनिंग सुद्धा केलेली नसते, एसिमेट्रिकल वेपन सिस्टम. आणि त्याच्यात ते हवामान बदल करणं आणि त्याशिवाय कसं वातावरणाला चेंज करू शकतो त्याच्यावर त्यांनी बरंचसं रिसर्च अनुसंधान केलेलं आहे. आता हे जे आपण दोन गोष्टी सांगितल्या, हिमाचल बद्दल आणि उत्तराखंड बद्दल, याशिवाय सर सुद्धा सिक्कीम मध्ये पण अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि हे वाढत राहतील. कारण चीनमध्ये सर कोणीही वेबसाईटवर जाऊन पाहू शकते, चीनमध्ये एक डिपार्टमेंट आहे, वेदर मॉडिफिकेशन डिपार्टमेंट. आणि मला जे आठवते जवळपास 40,000 त्याच्यात त्यांचे कर्मचारी आहेत. मला वाटतं 26 की 27 मिलियन डॉलर्स त्यांचं बजेट आहे. तर हे काय करतात यांच्या अनुसंधानामध्ये त्यांची जी विचारसरणी आहे ती आपल्याला लक्षात येते. सुनजूनी म्हटलं होतं की विदाउट फायरिंग अ सिंगल बुलेट यू शुड विन अ वॉर. तर त्याच्यात हे हवामान बद्दल किंवा पर्यावरण याच्याशी क्रीडा करणं हे पण त्याच स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही सैनिक लढाईत उतारणार नाही आणि तरी तुम्ही लढाई जिंकू शकाल. कसं जिंकू शकाल? तुम्ही समजा पाणी कमी केलं किंवा वाढवलं किंवा पूर आणला किंवा दुष्काळी परिस्थिती निर्मित केली, तर तुमच्या समोरचा जो व्यक्ती आहे किंवा देश आहे त्याला अतिशय त्रास होणार, त्यांना वित्तीय संकट येणार. तर हे चीनच्या स्ट्रॅटेजी मधला एक भाग आहे. आणि पारिचू आणि उत्तराखंडचं जे तुम्ही दोन उदाहरणं दिले, मला असं वाटते देवर ट्रायल्स, एक्सपेरिमेंट्स होते ते. आणि ते एक्सपेरिमेंट्स करून त्यांनी बघितलं की हिमालय जे हिमालय श्रृंखला आहे ती फार भूस्खलन त्याच्यात फार सोपेपणे करता येतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला वाटते असे काही प्रयोग केले ज्याच्यामुळे मोठे मोठे दगड कोसळले त्या नदीत किंवा त्या नाल्यात आणि मग एक आर्टिफिशियल लेक निर्मित झाला आणि मग त्याला ट्रिगर केलं गेलं ज्याच्यामुळे आपल्याकडे पूर आला. तर हे इथे थांबणार नाहीये आणि हे अजून वाढत जाणार आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जे राज्य आहे ज्याची सीमा चीनला लागून आहे त्यांच्यावर हे दुष्परिणाम अजून जास्त होतील. आणि हे नुसतं चीनचंच नाही आहे सर, हे पर्यावरण युद्ध जे आहे याची सुरुवात जर म्हटली तर अमेरिकेने काही अनुसंधान केले होते 1946-47 मध्ये. आणि त्यांचे जे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडर होते त्यांनी 1947 मध्ये म्हटलं होतं की जो देश एन्व्हायरमेंटला कंट्रोल करू शकेल तो निश्चितच जिंकेल. तर मला वाटतं ही शिक्षा किंवा हा धडा चीनने घेतला सिरियसली आणि सगळ्यात जास्त त्यांनी याच्यावर अनुसंधान केलं. अमेरिकेने पण केलंय. व्हिएटनाम युद्धाच्या त्या पर्टिक्युलर 20 वर्षाच्या काळात होचिमिन ट्रेलवर त्यांनी बराचसा पाऊस आणला. तर मला वाटतं हे सगळे जे एक्सपेरिमेंट्स आहेत, अतिवृष्टी करणं, अनावृष्टी करणं, हे अमेरिकाने जरी रिसर्च केलं असेल याला पुढे नेण्यात चीन फार पटाईत आहे आणि त्यांनी हे केलेलं आहे. धन्यवाद तुमच्या या इंट्रोडक्टरी बोलण्याविषयी. मला याच्यामध्ये असं म्हणायचं आहे की एक कारण की चीन एन्व्हायरमेंटल वॉरफेअरचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतो आहे याचं कारण त्यांची अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढते आहे आणि त्यांची अर्थव्यवस्था ही एक एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे त्यांना म्हणजे मोठ्या प्रमाणात मालाची निर्मिती करावी लागते आणि ती जगामध्ये विकावी लागते. तर त्याच्यामुळे त्यांना जे रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत ते कमी पडतात आणि त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये नॅचरल रिसोर्सेस जे सगळ्या जगाचे असतात त्यांच्यावरती त्याचं ते एक्सप्लॉयटेशन करतात. तर मी आपल्याला दोन गोष्टींविषयी आता विचारण्याचा प्रयत्न करीन. एक असं म्हटलं जातं की चीनचं म्हणजे अनरेग्युलेटेड अनरिपोर्टेड फिशिंग. म्हणजे आता आपल्याला कल्पना आहे की मासेमारी किंवा मच्छीमारी जर असतं तर आपल्याला जे आपल्या बाउंड्रीज असतात की आपल्या किनारपट्टीपासून 12 नॉटिकल माईल हा आपला
टेरिटोरियल वॉटर्स असतात, 200 नॉटिकल माईल ही एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असते आणि 350 पर्यंत एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन ही असू शकते. आणि त्यामध्ये मिळणाऱ्या नॅचरल गोष्टी ज्या असतात त्या त्या देशाच्या असतात आणि त्याच्या पुढचा समुद्र हा सगळ्या जगाचा असतो. आणि तिथे जर तुम्हाला काही रिसोर्सेस एक्सप्लॉइट करायचे म्हटले तर त्याकरता तुम्हाला जे जगाचे कायदे आहेत, ज्याला UNCLOS म्हणजे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सी असं म्हटलं जातं, त्याचा वापर करून तुम्ही हे रिसोर्सेस तिथे वापरायला पाहिजे. परंतु चीन मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर करतो. म्हणजे काय, अतिशय मोठ्या प्रमाणात अनरेग्युलेटेड फिशिंग जे आता आणि याचा संबंध आपण जर भारताशी जोडायचा म्हटला तर आपले जे अंदमान निकोबार आयलंड्स आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात समुद्र आहे, तिथे चीनी जहाजं मोठ्या प्रमाणात पकडली गेलेली आहेत. याच्याशिवाय चीनी जहाजं अनेक वेळा इंडियन ओशन मध्ये येतात आणि म्हणजे मासेमारी करणं हे काही वाईट, म्हणजे ते काही वाईट म्हणता येणार नाही. परंतु ज्यावेळेला तुम्ही डिस्ट्रक्टिव्ह पद्धतीने मासेमारी करता आणि तिथे मोठ्या प्रमाणात माफ करा फॅक्टरीज निर्माण करून सगळं ते वेस्ट तिथे डम्प करता आणि इतर देशांचे रिसोर्सेस लाटता, तर अनरेग्युलेटेड फिशिंग. आणि ज्या वेळेला फिशिंग व्हायला नको, ज्यावेळेला फिशिंगचा ब्रीडिंगचा सीझन असतो त्यावेळेला ते केलं जातं. छोटे छोटे देश त्यांच्या ठिकाणी जाऊन तिथे केलं जातं. तर आणि श्रिम्प वगैरे जे इतर गोष्टी आहेत त्याचे प्रयोग केले जातात. तर याच्याविषयी थोडंसं आपले विचार सांगावेत आणि भारताला असलेला धोका आणि भारताने करायला काय पाहिजे, आणि भारताशिवाय शेजारी राष्ट्र जी वीक आहेत, खास तर मालदीव आहे, त्याच्यानंतर इतर म्हणजे बांगलादेश सुद्धा, त्यांच्या पाण्याचा सुद्धा गैरवापर केला जातो वगैरे. तर याच्यावरती आपले विचार, अनरेग्युलेटेड फिशिंग आणि डम्पिंग ऑफ लॉट ऑफ वेस्ट इन टू द डीप ओशन. जनरल खंडारे. सर, पहिली गोष्ट म्हणजे आपण हा एक फार महत्वाचा मुद्दा मांडला, इलिगल, अनरेग्युलेटेड, अनरिपोर्टेड फिशिंग. तर हे यांनी सर चीननी याला एक इंडस्ट्री बनवलेला आहे. म्हणजे हेवी ड्युटी डीप वॉटर ट्रॉलर्स, मग डीप फ्रीज असे जहाज आहेत त्यांचे. तर एक असं समजा आपण त्याला टास्क फोर्स म्हणू, तो चीनहून निघतो आणि त्याच्यात 8-10 असे जहाज असतील. त्यांना प्रोटेक्शन, त्यांना सुरक्षा, त्यांना सिक्युरिटी देण्याचं काम त्यांचं म्हणजे 2 असे ऑर्गनायझेशन आहेत, एक कोस्ट गार्ड म्हणा आणि मॅरिटाईम मिलिशिया म्हणा, या 2 मध्ये. तर मॅरिटाईम मिलिशिया म्हणजे असे छोटे छोटे जहाज असतील ते यांच्या सोबत येतात आणि इंटरनॅशनल वॉटरमध्ये यांना सुरक्षा प्रदान करतात. का प्रदान करतात, म्हणजे पायरेट्स असतील किंवा त्या जवळपासच्या देशांची नेव्ही जर आली तर त्यांना लढा देण्यासाठी मॅरिटाईम मिलिशिया काम करते. आणि बाकीचे हे जे फिशिंग वाले लोक आहेत हे आपले फिशिंग करतात. आणि याच्यात नुसतं मासेच नाही आहेत सर, याच्यात बरेचसे असे रेअर फ्लोरा फॉना आहे ज्याला हे काढतात. आणि सी कुकंबर वगैरे हे अशा गोष्टी आहेत ज्याचं पूर्ण जगभरात फार जास्त रेट आहे आणि ते त्यांच्या चायनीज मेडिसिन मध्ये ते वापरल्या जातं. तर हे मोठ्या प्रमाणात हे करतात आणि या हेवी ड्युटी ट्रॉलिंगमुळे ते सी बेड डॅमेज होतं. आणि त्या सी बेड मध्ये डॅमेज झाल्यानंतर मला वाटते कमीत कमी 50 ते 100 वर्ष लागतील त्या सी बेडला परत कोणत्या तरी फॉर्म मध्ये यायला. कदाचित 100 वर्षानंतरही ते तसं नाही होणार. तर हे इलिगल, अनरेग्युलेटेड, अनरिपोर्टेड फिशिंग आणि इंटरनॅशनल वॉटर्स मध्ये केल्या गेल्यामुळे कोणताच देश काही त्याच्याबद्दल करू शकत नाही. तर मला इथे वाटते युनायटेड नेशन्सला याच्यात पुढे यायलाच पाहिजे आणि आतापर्यंत पुरेशी अशी कारवाई झालेली नाहीये. आणि दुसरं जे आपण म्हटलं सर, डम्पिंग ऑफ वेस्ट. आता मोठ्या प्रमाणात हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग चीनमध्ये होते आणि मग त्याच्यातलं बरचसं वेस्ट निघते. आता ते कुठे डंप करायचं, तर ते अशा देशांच्या जवळ जाऊन डंप करतात ज्यांना आवाज नाही आहे. म्हणजे समजा वेस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका, त्यांचा जो तो भाग आहे तिथे आयव्हरी कोस्ट, सिरालिओन, लायबेरिया, तिथे जाऊन बरचसं हे डम्पिंग होते. बरचसं डम्पिंग आपल्या जवळ करायचा प्रयत्न केला होता आपण, त्याच्यावर मग थोडस आवाज केली तर त्याच्यामुळे ते चीनने आपल्याकडे ते कमी केलं. तिसरा मुद्दा आपण जो म्हटला सर, ऑइल स्पिल्स. जर ऑइल स्पिल्स आपण पाहिले तर कसं होते,
कोणतं टँकर आलं, त्याच्यातलं जितकं काही माल निघू शकला आणि त्याच्यानंतर त्याच्यात काही वाचलेलं आहे, पण ते काढू शकले नाहीत. तर परत जेव्हा ते ऑइल घ्यायला वेस्ट एशियामध्ये येतात, तर रस्त्यात कुठेतरी ते ऑइल डिस्चार्ज करून टाकतात. किंवा काही असे जहाज असतात त्यांना तोडायचा असतो, टँकर्स, त्याच्यातही ऑइल असतं. मग ते स्वतःच्या तटाजवळ नाहीत ऑइल स्पिल करत, कुठे दुसऱ्या ठिकाणी जाऊन करतात. आणि बरेचसे असे प्रकरण झाले आहेत ज्याच्यात इंडियन कोस्ट गार्डनी दुसऱ्या देशांना जाऊन मदत केली आहे त्या ऑइल स्पिलला कंट्रोल करायला. म्हणजे त्याच्यात एक पूर्ण एक असं मेम्ब्रेन टाकल्या जाते आणि त्या ऑइल स्पिलला कंट्रोल केल्या जाते. मॉरिशस जवळ ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आता तुम्ही जे म्हटलं की छोटे देश काय करू शकतील, बरेचसे हे जे छोटे देश आहेत ज्यांच्याजवळ स्वतःची काही आर्थिक शक्ती नाही आहे, त्याशिवाय त्यांनी भरपूर कर्ज घेतलेलं आहे चीनकडनं, तर ते तर बोलू शकणार नाही. आणि चीनची एक आणखीन एक त्यांचा प्रकार आहे की राजकारणी जे लोक आहेत, विशेष करून हे छोट्या देशांच्या लोकांना, त्यांना बरेचसे पैसे देतात, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतात, त्यांना प्रॉपर्टीज दुसऱ्या देशांमध्ये घेऊन देतात. आपण हे श्रीलंकेमध्ये पाहिलेलं आहे, मालदीवमध्ये आपण हे पाहिलेलं आहे, बांगलादेशमध्ये हे आपण बघितलेलं आहे, पाकिस्तानमध्ये तर सर्रास आपण हे बघितलेलं आहे. तर हे जे देश आहेत हे एका तऱ्हेने चीनचे आर्थिक गुलाम झालेले आहेत आणि हे बोलू शकणार नाहीत. कदाचित आपण लोक भारतातनं पाहतो तर आपल्याला असं वाटतं की बोलायला पाहिजे, कारण आपण बोलू शकतो, कारण आपण कोणाचंच असं कर्जबाजारी आपण नाहीये. तर त्याच्यामुळे त्या देशाच्या दृष्टिकोनाकडनं आपण बघितलं तर त्यांनी हे ऍक्सेप्ट केलेलं आहे की असं होणार आहे आणि चीन जे काही करेल आपण त्याच्या विरुद्ध आवाज करू शकत नाही. तर ही अशी एक हेल्पलेस सिच्युएशन आहे सर छोट्या देशांची. आपण हा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर केला आहे आणि भारत आता म्हणजे ग्लोबल साऊथ ज्या कंट्रीज आहे त्यांचं नेतृत्व करतो आहे. तर मला वाटतं हे जे इश्यूज आहे एन्व्हायरमेंटल रिलेटेड, आपण याची माहिती गोळा करायला पाहिजे आणि ही सगळी माहिती आपण वेगवेगळ्या वर्ल्ड फोरम्समध्ये जगाच्या समोर मांडायला पाहिजे. त्याच्यामुळे हे जे चीनचं जे एन्व्हायरमेंटल वॉरफेअर चाललेलं आहे जगाच्या विरोधात, ते थांबवण्यामध्ये आपण जगाचं नेतृत्व करू शकतो असं मला वाटतं. हे म्हणजे हा विषय मोठा होईल, परंतु मला आता पुढचा आपल्याला जो विषय विचारायचा आहे तो म्हणजे तिबेट विषयी, किंवा ज्याला आपण TAR तिबेट ऑटोनॉमस रिजन वगैरे म्हणतो. तर तिबेटला थर्ड पोल असं म्हटलं जातं. तिथे असं म्हटलं जातं की जगातलं 20% पाणी हे तिथे आहे आणि तिथून अनेक नद्या उगम पावतात. आणि हा विषय खूपच मोठा होईल की ज्याला वॉटर वॉर्स म्हणता येईल किंवा वॉटर सबवर्शन म्हणता येईल किंवा म्हणजे क्लायमेट चेंज करता होणाऱ्या पद्धती म्हणता येईल. तर मला पहिले एक गोष्टी जी घ्यायची आहे, मध्ये एक अशी बातमी आली होती की वॉटर वॉर्स विषयी बोलायच्या आधी मला एक विषयावरती बोलायचं आहे. ते म्हणजे असं बातमी येत होती की तिबेटमध्ये जे व्हेपर म्हणजे तिथे जी मॉइश्चर असतं, व्हेपर असते, ती व्हेपर एका सायंटिफिक प्रयोगाच्या द्वारे चीन हा त्यांचा जो दुष्काळी भाग आहे तिकडे देण्याचा प्रयत्न करत होता, ज्याच्यामुळे त्या भागात पाऊस पाडता येईल. आणि पण त्याच्यामुळे काय, त्याच्यामुळे सगळं तुम्ही जे नॅचरल क्लायमेट आहे ते पूर्ण डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतात. आणि या नद्यांमध्ये येणारं जे पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटशी खेळतात. तर मॉइश्चर घेऊन जाणं किंवा हवामानात बदल करून काही तिथे सायंटिफिक प्रयोग करणं, अशा प्रकारचे अनेक गोष्टी रिपोर्ट केल्या जातात मीडियामध्ये. तर त्याच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करा की कुठले कुठले सायंटिफिक प्रयोग चीन तिबेटमध्ये करतो आहे आणि याच्यामुळे जगाचं काय नुकसान होतंय, खास तर भारताचं आणि जे कंट्रीज खालती आहेत लोअर रायपेरियन स्टेट्स त्यांचं काय नुकसान होतंय त्याच्याविषयी आपल्याकडनं माहिती अपेक्षित आहे. जनरल खंडारे. सर याच्यात दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट एक क्लाउड सीडिंग आहे. तर 2008 मध्ये जेव्हा बीजिंग ऑलिम्पिक झाले तेव्हा चीनने एक अशी घोषणा केली होती की इनॉग्रेशन सेरेमनी अँड फायनल सेरेमनीमध्ये द वर्ल्ड विल सी अ ब्लू स्काय. म्हणजे काहीच असं वातावरण नाही होणार, ढगाळ वातावरण नाही होणार आणि पाऊस सुद्धा नाही येणार. आणि त्यांनी ते करून दाखवलं सर. 2008 आणि 2019 मध्ये पण त्यांचं एक मोठं इव्हेंट झालं होतं.
तर या दोन्ही वेळेस त्यांनी हे करून दाखवलं की कसं ते हवामानाचं शस्त्रीकरण करू शकतात. म्हणण्याचा उद्देश असा आहे की ढग असला तर त्याचं बीजन करतात आणि त्या बीजन करून तिथे पाऊस पाडला जातो. आता ही जी प्रक्रिया आहे सर, ही फार जुनी आहे, पण चीनने ती मास्टर केली, ते महत्वाचं आहे. पण जवळपास 2017च्या जवळपास माझ्या लक्षात आलं, जेव्हा मी हे माझं रिसर्च करत होतो तेव्हा मला लक्षात आलं की एक प्रोजेक्ट आहे सर, जे तुमचे प्रेक्षक आहेत ते पण इंटरनेटवर जाऊन बघू शकतात. त्या प्रोजेक्टचं नाव आहे स्काय रिव्हर. मॅन्डरिन मध्ये त्याचं तियान हे म्हणून नाव आहे, पण इंग्रजीमध्ये आपण त्याला बघू शकतो, स्काय रिव्हर म्हटलं जाते. तर ते स्काय रिव्हर जो प्रोजेक्ट आहे सर, त्याच्यात जितकं समजा मॉन्सूनचा प्रकार असेल किंवा इंडियन ओशन, बे ऑफ बेंगॉल मध्ये जे बाष्पीकरण होते त्याला कुठे आपण हिमालयाच्या हाईट पेक्षा वर नेऊन तिबेट ऑटोनॉमस रिजन मध्ये क्लाउड सीडिंग करून त्याची आपण वर्षा करू शकू, हे चीनचं प्लॅन आहे. पण जवळपास 2017च्या जवळपास जेव्हा मला वाटते जगातल्या बऱ्याचशा लोकांना हे लक्षात येणं सुरू झालं असेल, तर चीनची जी कम्युनिस्ट पार्टी आहे त्यांनी असे काहीतरी एक यंत्रणा सुरू केली की याच्या पुढे या प्रोजेक्ट बद्दल ओपन मीडियामध्ये काहीच चर्चा नाही होणार. तर म्हणून 2017 नंतर तुम्हाला याबद्दल कमी गोष्टी माहीत पडतील. पण याच्यावर काम चालू आहे हे नक्की आहे. हे आपल्या इंटेलिजन्स कडनं आपल्याला माहिती आहे की हे ऍटमॉस्फेरिक रिव्हर्स, जे आपण म्हणतो ऍटमॉस्फेरिक रिव्हर्स, यांचं ट्रान्सपोर्टेशन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाण नेणं, आणि हे एक चायनाचा मोठा प्रकल्प आहे सर, साऊथ नॉर्थ वॉटर डायव्हर्जन. कारण काय आहे, तिबेट ऑटोनॉमस रिजन, सिंकियांग प्रोव्हिन्स, इथे पाणी कमी आहे. तर दक्षिणेत जे पाणी असेल, म्हणजे समजा ब्रह्मपुत्र नदी असेल, सतलज असेल, इंडस असेल, याच्यामधनं पाणी किंवा मॉन्सूनचे जे ढग आहेत जे हिमालय क्रॉस करत नाहीत, त्यांना कसं ट्रान्सपोर्ट करून त्यांच्या उत्तर भागात पाणी नेता येईल. तर हे कोणतंही प्लॅन असलं सर, त्याचा एक एंड गोल असतो. एंड गोल काय आहे? एंड गोल असा आहे की जे सामरिक त्यांची जी योजना आहे, सध्या त्यांच्या पूर्वोत्तर भागात सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, सगळ्यात जास्त इंडस्ट्री आहे, सगळ्यात जास्त ऍग्रिकल्चर आहे, सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना असं लक्षात आलेलं आहे की जर समजा त्यांचं अमेरिकेशी युद्ध झालं तर त्यांचा जो पूर्वोत्तर भाग आहे त्याला धोका आहे. म्हणून त्यांनी असं प्लॅन केलेलं आहे की त्यांना पश्चिम भाग, जिथे सगळ्यात कमी लोकसंख्या आहे आणि तिथे जी लोकसंख्या आहे त्यांना थोडीशी त्रासदायक आहे, म्हणजे टिबेटन आणि उयगर मुसलमान हे दोन्ही त्रासदायक आहेत त्यांना. तर इथे हान पॉप्युलेशन आणायला पाहिजे. पण जर इथे हान पॉप्युलेशन आणली तर त्यांना सगळ्यात पहिले सर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये रोड्स पाहिजेत, रेल्वे पाहिजेत, विमानतळ पाहिजेत, एअरलाईनच्या सर्व्हिसेस पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्त वीज, पाणी आणि तिथला जो राहण्याची व्यवस्था आहे ते सगळी करावं लागेल. आता तुम्ही बघा सर, रस्ते बनलेत, त्यांचे चांगले रस्ते बनलेत, रेल्वेज त्यांच्या 2 मोठ्या रेल्वे झालेल्या आहेत, QTR आणि सिच्युआन तिबेट रेल्वे. विमानतळ चांगले झालेले आहेत, त्यांच्या डोमेस्टिक एअरलाईन्सच्या सर्व्हिसेस खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. आता राहिलं काय? वीज आणि पाणी. आणि वीज आणि पाणी करायसाठी म्हणून एक तो स्काय रिव्हर वाला प्रोजेक्ट आणि दुसरं ब्रह्मपुत्र रिव्हरवर धरणं बांधणं आणि तिथून मग वीज तयार करून आणि तिथून तो पाणी त्याला तिबेटमध्ये आणि सिंकियांग मध्ये नेणं, हे 2 यांचे सगळ्यात मोठे महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत. आणि हे भारताला याच्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही आता अनेक मुद्दे कव्हर केले. एक तर जी वॉटर ट्रेन, ज्याच्याप्रमाणे पाणी बदली केलं जाऊ शकतं, प्रोजेक्ट स्काय रिव्हर ज्याच्यामध्ये इकडची वेपर तिकडे घेऊन जाऊ शकते वगैरे. तर हे इंटरेस्टिंग मुद्दे आहेत आणि याच्यावरती आपण लक्ष ठेवायलाच पाहिजे आणि माहिती, डेटा कलेक्शन आणि त्याचं अनालिसिस करायलाच पाहिजे. आता आपण पाणी युद्ध किंवा वॉटर वॉर्स याच्यावरती येऊ.
या विषयावरती ब्रह्माचर्यनी यांचं एक मोठं पुस्तक होतं, वॉटर एशिया न्यू बॅटल ग्राउंड वगैरे, आणि त्याच्यावरती पुष्कळ रिसर्च पण झालेला आहे. मला 2 स्पेसिफिक मुद्द्यांविषयी बोलायचं आहे की जी आता ब्रह्मपुत्रा रिव्हर, ज्याला सॅंगपो म्हटलं जातं चीनमध्ये, ती तिथे उगम पाहून मग ती जो ग्रेट बेंड नावाचा जो मोठा पर्वत आहे त्याला चक्कर मारून ती भारतामध्ये येते. तर या नदीवरती जिथे सर्वात जास्त पाणी निर्माण होतं, तर ते पाणी ते वळवण्याचा प्रयत्न करता आहे त्यांच्या दुष्काळी भागाकडे. आणि मग अशी रिपोर्ट्स आहेत की त्याच्यामध्ये म्हणजे ते टनलिंग करणार आहेत किंवा त्या पाण्याला 150-160 मीटर उंच वरती घेऊन जातील आणि त्यानंतर ग्रॅव्हिटी फ्लोनी ते पाणी त्यांच्या शहरांकडे वाहील वगैरे. तर हे याविषयी आपण पुष्कळ ऐकतो आहे. तर हे ब्रह्मपुत्रा नदीवरती किंवा सॅंगपोवरती धरण बांधून त्याचं पाणी वळवणं, तर आणि भारत त्याच्या खालती एक लोअर रायपेरियन स्टेट आहे, म्हणजे ते ब्रह्मपुत्रा नंतर भारतात सुद्धा येते, ती सियांग बनते आणि मग त्यानंतर ज्यावेळेला ती आसाममध्ये येते त्यावेळेला ती ब्रह्मपुत्रा बनते. तर हे वॉटर वॉर भारताच्या विरुद्ध सुरू होणार आहे, त्याचा परिणाम आणि त्याच्या विरुद्ध आपण काय करू शकतो. आणि असंच वॉटर वॉर ते मोठ्या प्रमाणामध्ये साऊथ ईस्ट एशियाचे जे कंट्रीज आहेत, खास तर व्हिएटनाम वगैरे किंवा थायलंड वगैरे, जिथे मेकॉंग नावाची मोठी रिव्हर, त्याचं उगमस्थान, त्याचा संबंध तिबेटशी आहे, त्यांच्याशी आहे. तर हे वॉटर वॉर लढण्याकरता आपण साऊथ ईस्ट एशियाच्या देशांची मदत घेऊ शकतो का, आणि आपण याच्यावरती कसं लक्ष ठेवायचं, ज्याच्यामुळे त्यांची जी मनमानी चाललेली आहे तर ती आपण थांबवू शकू. जनरल खंडारे. सर, आपण जे सगळ्यात पहिले आपण मेकॉंग रिव्हर प्रोजेक्ट सांगितला, तो टेस्ट बेड मानला जातो. म्हणजे मेकॉंग रिव्हर एक तसं बघितलं सर तर चीन हा देश नैसर्गिक आशीर्वाद याला आहे. सगळ्या नद्या तिथूनच निघतात. म्हणजे ज्याला तुम्ही एक शब्द वापरला, टर्म वापरला, अपर रिपेरियन स्टेट. तर जिथून नद्यांचा उगम होतो त्याला अपर रिपेरियन स्टेट म्हणतात. मग ते दुसऱ्या देशांमधनं जेव्हा पास होतात त्या देशांना मिडल रिपेरियन म्हणतात, आणि जिथे ते समुद्रात जाऊन मिळतात त्यांना लोअर रिपेरियन स्टेट म्हणतात. तर भारताची स्थिती अशी आहे की आपण अपर रिपेरियन सुद्धा आहे, मिडल रिपेरियन सुद्धा आहे आणि लोअर रिपेरियन सुद्धा आहे. पण चीन प्रत्येक ठिकाणी अपर रिपेरियन स्टेट आहेच. कारण प्रत्येक जसं तुम्ही थर्ड पोल म्हटलं, सगळं जो तिथून जे ग्लेशियर्स आहेत, बर्फाचं हिमखंड आहेत, ते सगळं पाणी तर तिथूनच निघतं. आणि त्याच्यात त्यांनी सगळ्यात पहिले प्रयोग केला साऊथ ईस्ट एशियन देशांमध्ये, आणि त्याच्यात ह्या दक्षिण पूर्वी देशांचं सगळं एक जे समागम आहे त्याला आसियान म्हणतात. आसियानमध्ये एक लॉ आहे की कोणतीही गोष्ट केली तर बाय युनॅनिमिटी होईल, म्हणजे कन्सेन्सस. एक देशाने जर म्हटलं की नाही असं नाही करायचं तर कोणीच करू शकणार नाही. तर चीनच्या विरुद्ध आवाज वर करणं, उचलणं, कोणी ना कोणी देश येऊन त्याच्यात एक आपला फट टाकतो की नाही चीनच्या विरुद्ध असं नाही करायचं. तर म्हणून मेकॉंग रिव्हरमुळे जे दुष्काळी परिस्थिती होत आहे किंवा खूप जास्त पाऊस होतोय किंवा खूप जास्त हे फ्लड्स येत आहेत, तर त्याच्या विरुद्ध आसियान कंट्रीज तर काही बोलणार नाहीत, हे मला असं वाटतंय. आणि माझं बऱ्याचशा या देशांच्या लोकांशी चर्चा झालेली आहे, जे इंटेलिजन्स माझे ओळखीचे जे लोक आहेत, आणि त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की आसियानच्या लॉज प्रमाणे आम्ही नाही करू शकत. ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्या इथे जर आपण बघितलं सर, तर जसं तुम्ही म्हटलं की ब्रह्मपुत्रा सॅंगपोवर धरणं बांधलेले, तर सुरुवातीला 5 असे धरणं बांधले गेले आणि त्या ग्रेट बेंडच्या त्याच ठिकाणी आहे. ते आतापर्यंत जी स्टेटेड पॉलिसी आहे चीनची की आम्ही तिथे पाणी कमी नाही करणार आहे. रन ऑफ द रिव्हर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहेत, म्हणजे तिथून आम्ही नुसतं वीज काढणार आहे. पण चीन एक असा देश आहे ज्याच्यावर कधीच भरोसा केला नाही जाऊ शकत. म्हणून ते समजा त्यांनी तिथे असे धरणं बांधले आणि मग तो पाणी एकदम सोडलं आपल्यावर, तर आपल्याकडे आसाममध्ये खूप मोठा याचा परिणाम होणार आहे. मग याच्याबद्दल आपण काय करू शकतो, तर जवळपास मला असं वाटतंय सर 2013-2012 जेव्हापासून जी जिनपिंग खुर्चीत आलेले आहेत तेव्हापासून त्यांनी आपल्याला या नदीचा डेटा देणं बंद केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काहीच माहित नाही की पाणी वाढत आहे, पाणी कमी होत आहे. आपण आपल्यातर्फे जितकं
जेव्हा तुम्हाला माहिती आहे सियांग रिव्हर जेव्हा आपण आपल्या देशात येते आणि त्यानंतर ब्रह्मपुत्राचं खरा स्वरूप तयार होतो भारतात, तर तिथे आपण जितकं डेटा गोळा करू शकून राहिलो ते आपण गोळा करत आहे. त्यांनी जर धरणं बांधले तर पुराची परिस्थिती होऊ शकते नक्की. दुष्काळी परिस्थिती होऊ शकेल की नाही याच्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण जे पाणी ब्रह्मपुत्रा किंवा सॅंगपोमध्ये गोळा होतं त्याच्यातलं 35% पाणी चीनच्या भागातनं येतं. 65% पाणी भारतात जितक्या नद्या आहेत आणि पाऊस जितका आहे, तर मग हे 65% आपल्याला पुरे पडेल का? मला असं वाटतंय आणि एक काही स्टडी पण झालेली आहे त्याच्यात असं विचार आहे की 65% पाणी आपल्याला पुरेसं होईल, पण बांगलादेशसाठी ते पुरे होईल की नाही माहित नाही. आणि जर बांगलादेशमध्ये 2 गोष्टी झाल्या म्हणजे क्लायमेट चेंजमुळे त्यांच्याकडे सी लेवल वाढली आणि पाणी इकडनं ब्रह्मपुत्रामधनं कमी झालं, तर हे लोक कुठे जातील? हे लोक भारतात येतील. तर आपल्याला ह्या वॉटर वॉर आणि एन्व्हायरमेंट वॉरमुळे ह्युमन ट्रॅजेडी होण्याची शक्यता आहे, ज्याच्यात आताच आपण बांगलादेशी आणि रोहिंग्याजला काढायचा प्रयत्न करत आहे, होत नाहीये, कारण त्याचं एक राजकारणाचं स्वरूप वेगळं येऊन जातो. आणि तुम्हाला आठवत असेल सर, जेव्हा ऑफ रायनो ऑफ बजरंग हे झालं होतं, तर मुख्य कारण काय होतं? आसामच्या लोकांचं म्हणणं हे होतं की बांगलादेशी लोक इथे येऊन स्थायिक झाले आणि आमचे जॉब आणि आमची परिस्थिती खराब झालेली. तर वॉटर वॉर आणि एन्व्हायरमेंटल वॉर विल लीड टू ह्युमन ट्रॅजेडी, ते एक महत्वाचा इश्यू आहे. म्हणून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी याच्यासोबत बघणं आवश्यक आहे. तुम्ही काही इंटरेस्टिंग मुद्दे उपस्थित केले, तर त्याच्यामधलं जे 65% पाणी जे भारतात तयार होतं, मला आठवतंय की खूप वर्षापूर्वी ज्यावेळेला मी अरुणाचल प्रदेशमध्ये पोस्टेड होतो, तर तिथे सियांग नदीवरती धरण बांधायचं अशा प्रकारचे प्रोजेक्ट सुरू झालेलं होतं. परंतु आपण आत्ता सुद्धा बघितलं असेल तर आपण ज्यावेळेला या नदीवरती डॅम बांधण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे आपल्याला फ्लड वॉटर्स कंट्रोल करता येईल, ज्याच्यामुळे आपल्याला पाणी आपल्या भागात जे येतं ते स्टोअर करता येईल, तर त्याच्याविरुद्ध तिथल्या काही एनजीओज त्यांनी आंदोलनं सुरू केलेली आहेत. तर तो एक भाग झाला आणि वॉटर वॉर हा एक अजून एक मोठा विषय होईल. आता आपल्याला एक केवळ वेळेची मर्यादा असल्यामुळे मी आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मला असं वाटतं की हे एन्व्हायरमेंटल वॉरफेअर हा जो सब्जेक्ट आहे याचा दुसरा भाग सुद्धा आपण याच्या आपण ज्यावेळेला पुढच्या आठवड्यात भेटू त्यावेळेला हा करावा, कारण वेळेची मर्यादा आपल्याला आहे. तर मी आपला एक शेवटचा प्रश्न आता असा विचारतो, तो म्हणजे असं म्हटलं जातं की तिबेटमध्ये चीन मोठ्या प्रमाणामध्ये न्यूक्लिअर वेस्ट डंप करतं. त्याच्याशिवाय चीन एक प्रचंड मोठी इंडस्ट्री असल्यामुळे त्यांचं इंडस्ट्रीयल वेस्ट खूप असतं, तर ते सुद्धा तिथे डंप केलं जातं. त्याच्याशिवाय जे डर्टी पोल्युटिंग इंडस्ट्रीज असतात त्या चीन तिथे करण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्याशिवाय असं पण म्हटलं जातं की चीननी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आपली न्यूक्लिअर वेपन्स डिप्लॉय केलेली आहेत किंवा तिथे त्यांनी आपली क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स डिप्लॉय केलेली आहे. तर त्याच्यामुळे कधी तैवानच्या मुळे किंवा काही कारणामुळे जर चीन आणि अमेरिका किंवा चीन आणि इतरांशी जर कधी कुठलं वॉर झालं, खास तर मिसाईल वॉर वगैरे, तर हे सगळे मिसाईल्स तिबेटमधनं फायर केले जातील. तर त्याच्यामुळे जो काउंटर आहे तो तिबेटमध्ये होईल आणि चीनी मेनलँडचं काही नुकसान होणार नाही. तर या 4-5 मुद्द्यावरती आपण विचार मांडावे आणि त्यानंतर आपण आजचा जो एपिसोड आहे तो थांबवू. जनरल खंडारे. सर, तिबेटमध्ये चीनचे न्यूक्लिअर वेस्ट सुद्धा आहेत आणि स्पेसचे लॉन्चिंग स्टेशन सुद्धा आहेत. तर त्या अर्थी जर US आणि चीनची लढाई झाली तर न्यूक्लिअर इन्स्टॉलेशनवर तर फायरिंग होईलच, त्याशिवाय ज्यांचे ते स्पेस लॉन्चिंग स्टेशन आहेत 5 त्यांचे असे स्टेशन जायचं त्याच्यावर सुद्धा फायरिंग होईल. आणि त्याशिवाय जे चीनचे मिसाईल आहेत सर, जे आमची स्टडी आहे त्याप्रमाणे जेव्हा त्यांचे जे रॉकेट्स फायर होतात, जसं आपले रॉकेट जेव्हा फायर होतात सर, जसं श्रीहरिकोटा, तर श्रीहरिकोटाहून आपण समुद्रावर ते फायर करतो, तर त्याचं जे काही वेस्ट सुद्धा पडते ते समुद्रात जातं. पण चीनचं तसं नाही आहे सर. चीनचे जे आहेत ते समुद्राच्या जवळ नाही आहेत ते, म्हणून ते जर समजा आपल्या देशावरूनही गेले तर त्यांचे पार्ट्सही आपल्याकडे पडतील, हे नक्की आहे, याची खात्री आहे. कारण त्यांचे जे जितकेही अजून सॅटेलाइट्स लॉन्च होतात तर त्याचे जे रॉकेट बूस्टर मोटर्स म्हणतो
ते सुद्धा जेव्हा पडतात तर त्यांच्या लोकसंख्येवर पडतात आणि त्याला त्याचा काही विरोध होऊ शकत नाही, कारण चीनमध्ये अशी एक यंत्रणा आहे, कोणीच विरोध करू शकत नाही. न्यूक्लिअर वेस्ट तिथे डम्पिंग हे खरं आहे, युएस त्याला टार्गेट करेल हे सुद्धा खरं आहे. आणि याशिवाय बाकी देशांनी काय करायला पाहिजे, भारताने काय करायला पाहिजे, आपल्याजवळ एकच इलाज आहे सर, आपण लवकरात लवकर मजबूत व्हायला पाहिजे. डेटरन्स फ्रॉम पॉवर, डेटरन्स फ्रॉम स्ट्रेंथ, आपल्याजवळ एकच इलाज आहे, त्याशिवाय आपल्याजवळ दुसरा कोणताच इलाज नाही. आणि जे लोक असं म्हणतात की चीनशी आपण मैत्री करावी, मैत्री केली तरी ती मैत्री चीनसाठी होणार आहे, आपल्यासाठी नाही होणार आहे. तर आपल्याला जर युद्ध टाळणं म्हणजे कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन आपण म्हणतो, कॉन्फ्लिक्ट अवॉइडन्स, तर एन्व्हायरमेंटल वॉरफेअर मध्ये सुद्धा आपल्याला मजबूत होणं आवश्यक आहे. धन्यवाद. तुम्ही आज अनेक मुद्दे कव्हर केले आणि त्याच्यामधला जो शेवटचा मुद्दा आहे की या एन्व्हायरमेंटल वॉरफेअरला आपण कसं उत्तर द्यायचं, तर त्याकरता आपल्याला आपली कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर ही वाढवावी लागेल. आणि यावरती आपण आपले विचार आत्ताच एका थिंक टँकच्या मीटिंगमध्ये आपण समोर मांडले होते. मला वाटतं एन्व्हायरमेंटल वॉरफेअरचा हा जो मुद्दा आहे, आपल्याला याचा भाग 2 सुद्धा करावा लागेल, कारण अजून अनेक प्रश्न होते की जे आपण घेऊ शकलो नाही वेळेच्या अभावी. परंतु मी आपल्याला एकच इथे मुद्दा मांडीन आणि मग आजचा कार्यक्रम आपण थांबवू. तो म्हणजे की मला वाटतं की जी चीनी माणसांची एफिशियन्सी आहे, ज्याप्रमाणे चीन काम करतो, ते फक्त कामच करतात आणि आपल्याकडे आपण एकमेकाशी भांडणात गुंतलेलो आहोत. आपलं अनप्रोडक्टिव्ह वर्क खूप चालू असतं. आपण एक उत्सवप्रिय देश आहे आणि आपले स्किल्ड लेबर, आपले सेमी स्किल्ड लेबर, आपले अनस्किल्ड लेबर हे कुठल्याही बाबतीमध्ये चीनशी कॉम्पीट करू शकत नाही. तर मला वाटतं हे जे ह्युमन कॅपिटल जे चीनचं आहे, चीन आपल्या दुश्मनाच्या काही आपल्या याच्याविषयी काही डाऊट नाही आपल्या मनामध्ये, परंतु त्यांचं जे ह्युमन कॅपिटल आहे ते मला वाटतं त्याच्या पुढे आपल्याला एक पाऊल जाण्याची गरज आहे. तर ते आपण करायला पाहिजे आणि त्याकरता स्किल इंडिया म्हणा की हे म्हणा, हे प्रोग्राम पुढे राबवायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपली ताकद येणाऱ्या काळामध्ये वाढेल. तर आता जनरल खंडारे, तुम्ही अनेक मुद्दे कव्हर केले, तुमच्याकडे बोलायला अजून भरपूर आहे, परंतु केवळ वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थांबलो. मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपल्याला आजच्या एपिसोड विषयी काय वाटलं, आपण आपले रिमार्क्स टाकू शकता. आपल्याला काही प्रश्न असतील जनरल खंडारे यांच्याकरता, तेच आपण टाकू शकता आणि जर पुरेसे प्रश्न आले तर आम्ही त्याची उत्तरं पुढच्या एपिसोडमध्ये देण्याचा प्रयत्न करू. जनरल खंडारे, पुन्हा एकदा धन्यवाद आणि आजचा कार्यक्रमात आपण सहभागी झाला याच्याकरता क्लॉज कडनं सुद्धा आणि माझ्याकडनं सुद्धा आपल्याकरता धन्यवाद.